धर्मरक्षवाया अवतार केसी धर्मरक्षवाया अवतार
धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाणीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्मसोशियले दुष्ट निर्दाळले किती धन्य तुझ मन धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुल्या बोल सारे तुझ तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती दयावंत अंबऋषीसाठी जन्मसोशी रे दुष्ट निर्दाळले किती प्रथम नमन पांडुरंगा चरणी दुसरे माता पिते पांडुरंगा करू प्रस्तुत प्राप्त समयी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग हा संत शिरोमणी जगद्गुरु ज्यांची काळावर सत्ता आहे असे ज्यांच्याकडे देवाच्या पितृत्वाचा अधिकार आहे असे तुकाराम महाराजांचे गाथ्यामधील 4 चरणांचा उत्कृष्ट असा देवाच्या अवताराचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. परंतु कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझे आजोबा स्वर्गीय हरिभक्त परायण मुरलीधर महाराज बोडके यांना जाऊन साधारणतः महिना होत आला.
आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या घरातून कुणीतरी कीर्तन किंवा प्रवचन करावं. तर नुसार मी माझ्या दोन्ही मुलांना संस्थेमध्ये टाकलं आणि आता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज मी शंकर प्रसादी सेवा द्या आणि आपण ती विनंती स्वीकारून या ठिकाणी आज मला कीर्तन रूपी सेवेचा नारळाच्या गादीवर उभं राहून परमेश्वराची सेवा करण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा सर्वप्रथम ऋणी आहे. महाराज, परमेश्वराने आपल्याला जीवन जगण्याची एक साधी सोपी पद्धत सांगितली. परमेश्वराने आपल्याला जीवन जगण्याची एक साधी सोपी पद्धत सांगितली. ती पद्धत म्हणजे गीता. ती भगवंताने सांगितली म्हणून भगवद्गीता. परंतु गीता प्रत्येक व्यक्तीला समजत नव्हती किंवा अभ्यासता येत नव्हती. त्यासाठी आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली ती ज्ञानेश्वरी. परंतु ज्ञानेश्वरी सुद्धा समजण्यास थोडीशी अवघड जात होती किंवा लोकांच्या डोक्यात बसत नव्हती आणि लोक समाज हा भरकटत चालला होता. तर भरकटलेल्या समाजाचा माथा ठिकाणावर आणण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या 400 वर्षानंतर तुकोबारायांनी लिहिला तो गाथा, ज्याला आपण 5वा वेद म्हणून ओळखतो. तुकाराम महाराजांच्या गाथ्याला 5वा वेद म्हटलं जातं. इतकं मोठं महात्म्य तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं. आणि आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी त्याच गाथ्याचा अभंग निवडलेला आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वी, जेव्हा जेव्हा धरती, जेव्हा जेव्हा सनातन धर्म हिंदू धर्म संकटात सापडतो त्या वेळेला परमेश्वरानं दिलेल्या वचनाप्रमाणे परमेश्वर वेगवेगळे अवतार घेत असतो आणि येऊन धर्माचं रक्षण करत असतो, धर्माचं पालन करत असतो आणि लोकांचं भक्तांचं संरक्षण करत असतो. परवा आपण रामनवमी साजरी केली. महाराज, आशीर्वादाने अवतार होतात, आशीर्वादाने जन्म लागतो. पण राम जन्माचं हे असं आहे की संपूर्ण राम अवतार हा शापित आहे. शापातून पूर्ण अवतार झालेला आहे आणि शापातूनच सगळं रामायण घडलेलं आहे. आणि रामायण हे राम जन्माच्या 5000 वर्ष आधी सांगितलं गेलं आणि त्या अशा व्यक्तीने सांगितलं की तो महापापी होता, वाल्मिकी भयंकर पाप केली. परंतु नंतर नारद मुनींच्या उपदेशानं त्याला ज्ञानसाधना केली, देवाचं नामस्मरण केलं आणि त्यातून त्या रामायणाचं आकलन झालं. अवघी रामायण रामायण लिहिल्यानंतर ज्यावेळी प्रभू रामाचा अवतार झाला, दशरथ राजाला मनमालं होतं. खूप यज्ञ केले, खूप तपश्चर्या केल्या, खूप साधना केल्या, खूप भक्ती केली, मनमालं होतं. परंतु श्रावणबाळ आपल्या अंधाऱ्या आईवडिलांना घेऊन काशीला जातो आणि काशीला जात असताना शरीर नदीच्या किनाऱ्यावरती ज्यावेळी रात्रीच्या वेळी ते थांबले त्यावेळेला दशरथ राजा त्या ठिकाणी
नदीच्या किनाऱ्यावरती स्वप्नात शिकार करण्यासाठी आले होते आणि श्रावणाच्या आईवडिलांनी सांगितलं बाळा आम्हाला तहान लागली आहे, आम्हाला पाणी प्यायचंय. आणि ते पाणी आणण्यासाठी श्रावण कमंडलू घेऊन त्या ठिकाणी पाणी आणायला गेले आणि तो कमंडलू पाण्यामध्ये बुडवल्यानंतर बुडबुड्यांचा बुडबुडाचा आवाज आला आणि दशरथराजाला वाटलं की कोणीतरी सोबत आले. तर त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि बाण सोडल्यानंतर जोरात आईला अशी किंचाळी ऐकू आली आणि त्याच वेळेला दशरथाला कळून चुकलं की आपला बाण एखाद्या प्राण्याला लागलेला नाही, एखाद्या पक्षाला लागलेला नाही, तो मनुष्याला लागलेला आहे. तावात पळत ते मनुष्य कापून दशरथ राजा श्रावणबाळापाशी आले. आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं, म्हणले अरे तुम्हाला काय झालं काय झालं काय नाही. म्हणले तुमचा मान भरला मला मी म्हणणार नाही, पण एकच करा माझ्यासाठी, एवढंच करा, तुमच्या पाया पडतो एवढंच करा. राजा माझे आई वडील तिकडे वाटेवरती माझी वाट बघतायत, ताण्याने व्याकुळ झाले आणि त्यांना प्यायला पाणी घेऊन द्या, त्यांना घेऊन जाऊन द्या. व्यतीत मनानं अतिशय दुःखी अंतःकरणानं दशरथ राजा तो कमंडलू घेऊन श्रावणबाळाच्या आई वडिलांना पश्चिम मोर्चा ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर सांगावं तुमच्या तोंडानं, बोलावं कसं त्या आई वडिलांशी, म्हणून तसाच उभा राहिला. परंतु त्या आई वडिलांनी आवाजाने ओळखलं आणि हात मारली. बाळा आवाज आवाजच नाही. दशरथाच्या तोंडून काही आवाज निघाला नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा विचारलं, बाळा काय झालं, तू बोलत का नाहीस? तेव्हा दशरथाला सांगितलं की माझ्या हातून तुमचा बाळ मारला गेलाय. मी अयोध्या राजा दशरथ, माझ्या हातून तुमचा बाळ मारला गेलाय आणि मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलोय. त्या तहानेनं व्याकुळ झालेल्या माता पित्यांनी ते पाण्याचं कमंडलू ढाकळून दिलं, ढकलून दिलं, फेकून दिलं आणि दशरथाला सांगितलं तुला होतील 4 पुत्र, परिणय लाभेल जन्मातून. आणि ज्या राजाला यज्ञ करून सुद्धा हवन करून सुद्धा पुत्र प्राप्ती होत नव्हती, त्याला शापाने 4 मुलं झाले. बरं सगळे देवाच्या होतं, शापाने जन्माला आले. आणि दुसरा शाप असा घडला की ज्यावेळी वाल्मिक ऋषी रामायण सांगत होते त्या झाडावरती बसून एक पोपट आणि पोपटी हे दोघ जण ऐकत होते. अशा पद्धतीने राम जन्माला येईल, त्याचं सीतेबरोबर स्वयंवर होईल आणि त्यानंतर तो वनवासाला जाईल, सीतेचं रावण अपहरण करून घेऊन जाईल. आणि ही सगळी कथा त्या पोपटानं आणि पोपटीने ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर ते पक्षी तर आपल्याला माहिती आहे की भ्रमण करत असतात जंगलामध्ये. भ्रमण करत करत जनक राजाच्या जनकपुरीमध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी झाडावरती बसून बोलत होते. कसं शक्य आहे म्हणजे 5000 वर्षानंतर तो जन्म घेणार या गाडीवाला कसं काय कळलं? 5000 वर्षानंतर सीतेचं रामाबरोबर लग्न होणार, ते वनवासाला जाणार. 5000 वर्षानंतर ते करणार हे गाडीवाल्याला कसं कळलं आणि तो सोनेवाला का लिहित होता? आता याला काय माहिती, सोनेवाला जगाचा बाप आहे आणि सांगणारा मोठा दृष्टी. परंतु हे बोलत असताना जमिनीच्या पोटामध्ये असलेल्या सीता मातेने हे ऐकलं आणि तिने त्या वरती येऊन त्यांना खाली बोलवलं, खायचं आम्ही टाकवलं, खाली बोलवलं आणि त्यांना विचारलं की म्हणजे तुम्ही काय बोलवते? आता त्यांना वाटलं आपण ऐकून आलोय पण एक मूर्खा चालते ना, उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. 5000 वर्षानंतर कोण सांगणार? त्यांनी सांगायला नकार दिला. त्यावेळेला सीता मातेने काय केलं, पोपटाला ठेवून गेलं, शुभ पक्षाला ठेवून घेतलं आणि पोपटीला जंगलामध्ये पाठवून दिलं. आणि ज्या वेळेला पोपटीला जंगलात पाठवलं त्यावेळेला ती गर्भार होती आणि जंगलात गेल्यानंतर तिने 2 अंडी घातली आणि तिची 2 पिल्ले जन्माला आली. या गोष्टीला 6 महिने ओळखले. 6 महिन्यानंतर ती करून घ्यायची आणि तिला सांगायची पोपट माझ्या नवऱ्याला सोड. सीता मला सांगितले काय करणार ते सांग, मग सोडते. असं करत करत 6 महिने ओळखले. शेवटी दोघांनी ठरवलं बावळ परत आहे सांगून टाकून सुटका करून देऊ. आणि मग त्यांनी सांगितलं म्हणजे असं आम्ही एका ऋषीचं बोलणं ऐकलं, एका दानीवाला बाबाचं बोलणं ऐकलं आणि तो एक कोणतरी सोडलेवाला होता, तो येत होता आणि असं बघितलं ऐकलं. आता त्याने सांगितल्यानंतर तिने सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर उडून जाते वेळेला त्या शुक पक्षीने श्राप दिला की ज्याप्रमाणे माझी मुलं स्वतःचा पिता जिवंत असताना सुद्धा पित्याशिवाय वनवासामध्ये जन्माला आली, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मुलं स्वतःचा पिता जिवंत असताना वनवासामध्ये जन्माला येतील.
श्रावणबाळाच्या शापाप्रमाणे त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला. कौशल्य मातेच्या पोटी लक्ष्मण जन्माला आले. त्याच्यानंतर कैकेयीच्या पोटी भरत आणि शत्रुघ्न जन्माला आले. अशी 4 मुलं जन्माला आली. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण मंत्रा शिंकली आणि त्या मंत्रेने काय केलं, कैकेयीचे कान भरले. कान कसे भरले? आता म्हटले राजाने ठरवलंय की रामाला राज्य द्यायचं. राजाने काय ठरवलंय? रामाला राज्य द्यायचं. शेवटी सावत्रच आहे. तो राजा झाला, तो त्याची मनमानी करणार, त्याच्या पद्धतीने कारभार करणार. तुला 2 मुलांचं तुझं काय? काय म्हणते नाही, असं कसं शक्य आहे? खूप दयाळू आहे, म्हणजे खूप कळवळू आहे, खूप कृपाळू आहे, सगळ्यांना जीव लावतो राम माझा, असं शक्यच आहे. अगं म्हटली एकदा राजपाट भेटल्याच्या नंतर काय कोणाची बुद्धी कधी पाळते आणि काय कोणी शाश्वती. मग काय म्हणे, काय करायचं? काय नाही म्हटली, तुला राजाकडून 2 वर मागून घ्यायचे ना, मग आता 1 वर मागून घ्यायचं. काय? भरतासाठी राज्य मागून घे आणि रामाला वनवासाला पाठव. आता काही काही सुद्धा वाटलं खरंच जर असं झालं, एका म्हणण्याप्रमाणे जर झालं तर आपलं काही खरं नाही. आणि मग तिने राजाकडे लढीवाणीपणे दुसरा वर मागितलं. पहिला तर तिने मागितला होता की तिघींपैकी सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर करायचं. दुसरा तिने मागून घेतला, म्हणजे मला आता मागायचं. म्हणजे काय मागायचं? आता वर दिलेला होता, शब्द दिलेला होता, तो शब्द कलियुगातला नव्हता. शब्द कलियुगातला नव्हता फिरवायला, तो शब्द नवयुगातला होता. सगळं सुंदर आहेस आणि तुला काय मागायचं? काय नाही म्हटली, माझी एवढी इच्छा आहे, तुम्ही असं करा, रामाला वनवासाला पाठवा आणि माझ्या भक्ताचा राज्याभिषेक करा. आता आलं ना, आता अडकलं ना, शब्द दिलाय, आला पाहिजे. रामाला जवळ करून घेतलं, म्हणजे मला अशी चूक केली करायला नव्हती पाहिजे, पण केली आणि आता ती तुला भोगावी लागणार आहे. काय होणार आहे? ती तुला भोगावी लागणार आहे. राम म्हटलं काहीच नाही, मी त्याची आज्ञाशी संबंध. कारण पुत्र कधीचा होता? आता सगळे म्हणतात गोपाल युगातला. त्यांनी म्हटलं ठीक आहे, काय नाही, तुमची आज्ञाशी संबंध. म्हटले काय करायचं? काय नाही म्हटलं, तू असं कर, सीतेला घे आणि वनवासाला निघून जा, का मला भरताला राज्य कारभार द्यायचंय. राम म्हटले हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, सगळे प्राथमिक उठले आणि सीतेला सांगितलं. तोपर्यंत त्या विचारला माहिती काय करायचे. सीतेला सांगितलं, म्हटलं निघायचंय. कुठे? वनवासाला जायचं म्हटलं, 14 वर्ष वनवास. सीताबाई म्हटलं ठीक आहे, आता काय जायचं तर जायचं. कारण का? पती परमेश्वर आणि पतीच्या आज्ञा मानलीच पाहिजे. सीताबाई निघाल्या. लक्ष्मणाने विचारलं, म्हणजे दादा तू एकटा जाणार, वहिनी सोबत जाणार आणि तुमची सेवा कोण करणार, तुमची देखभाल कोण करणार? तुम्ही तुमच्या सोबत येतो. दोघांनी निघाले आणि ही गोष्ट भरत आणि शत्रुघ्नाला कळाली. आता भरताला कळलं की आपण राज्याभिषेक होणार आहे. तो गाव अयोध्येच्या बाहेर गावात गेला. गावात जाऊन राजा रामाला सांगितलं, म्हटलं नाही, परत चला म्हटलं, मी नाही, माझा तुमचा मान आहे, दादा तुमचा मान आहे, मी कसा नाही आपल्याला बसतो. तर रामाने सांगितलं पितृवचन आहे, आपल्याला आपण माती आहोत सोबई, आपल्याला पाळावं लागेल. त्यांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही, तुमच्या घरावाल्या तुमचे जोडे पायातले ते गादीवर ठेवतो आणि राज्यकारभार तुम्ही एकपदी करतो, परंतु तुम्ही गादीवर बसणार नाही. रामाने आपल्या पायाच्या कडावर घालून दिला आणि 14 वर्ष वनवासामध्ये राम पायात कडावर घालतात. त्या कडावर आणून भरताना गादीवर ठेवला आणि पूजा केली, राज्यकारभार सुरू केला. पण आपला भाऊ आपल्या आईमुळं वनवासाला गेलाय, हा नाताविरह झाला. कोणाला? भरताला. आणि भरताला नाताविरह झाल्याच्या नंतर मौली असं झालं की त्याने कैकेयीशी बोलणं बंद केलं, कैकेयीच्या पाया पडणं बंद केलं, कैकेयीची सेवा करणं बंद केलं. कारण नाताविरहामुळे त्याच्या पोटी मातृरोष निर्माण झाला होता आणि त्यामुळे त्याने कैकेयीची सेवा बंद केलं. आता थोरला सेवा करत नाही म्हणून भागा गेला नाही. तो म्हटला तो जर बघत नाही तर माझं काही घेतलं आणले, शत्रुघ्नाने सुद्धा कैकेयीची सेवा बंद केलं आणि राम मात्र त्या ठिकाणी वनवासामध्ये
तीर्थाटन करत करत बरोबर फिरत होते आणि इकडे ब्रजाचा कारभार चालू होता. आता कारभार चालू असताना सीतेचं हरण झालं. रावणाने सीतेला हरण करून नेलं. त्यानंतर सीतेला कसं सोडून आणलं हे सगळ्यांना परिचित आहे. परंतु सीतेला सोडून आणलं ज्या दिवशी रावणावरती विजय मिळवला तो दिवस विजयादशमी. बरोबर विजयादशमी. विजयादशमीला रामानं विजय मिळवला आणि ज्या दिवशी राम प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा. आजही आपण जर विजयादशमीला सिंहगड चालायला सुरुवात केली तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येमध्ये पोहोचतो. आणि सीतेला सोडून आणल्यानंतर रामप्रभू गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर लोकांनी दिवे लावले, रांगोळ्या काढल्या, गुढ्या उभारल्या, गोडधोडाचे जेवण केलं, एकमेकांना प्रसाद दिला आणि रामप्रभूंचं स्वागत केलं का आपला राजा नगरीमध्ये आला. आल्याच्या नंतर रामानं राज्यकारभार हाती घेतला. आता दुसरा स्थापना कसा करतो. रामानं सगळा आपला कारभार हाती घेतला. राम कारभार करत होते आणि पूर्वीच्या काळी राजा महाराजांना एक आकांक्षा होती, अपेक्षा असायची की आपण जनतेमध्ये वेश पाठवून जावं आणि बघावं की आपल्या राज्यामध्ये आपल्या राजकारभारामध्ये लोक किती सुखी आहेत, किती दुखी आहेत, काय आपल्या पाठी चालतं हे पाहण्यासाठी राजे वेषांतर करून राज्यामध्ये भ्रमण करायचे. त्याच अनुसरून रामप्रभूंनी काय केलं, वेषांतर केलं आणि अयोध्येमध्ये भ्रमण करत होते. आणि एक परीट होता, परीट धोबी. त्या धोब्याचे त्याच्या बायकोला 2-3 दिवस आधी भांडण घातले होते आणि त्याची बायको घर सोडून निघून गेली होती आणि ती बरोबर त्याच दिवशी आली होती आणि त्या धोब्याचं तिचं परत भांडण चालू झालं होतं आणि रामप्रभू त्यावेळेला तिकडे जात होते. जात असताना तो धोबी म्हटला की रावणानं सीतेला नेलं आणि त्या रामानं परत आणून घरात घेतलं. मी काय राम आहे तुला परत घरात घेणार, मी काय राम आहे तुला परत घरात घेणार. 4 दिवस तुझं राहिली, काय केलं माहित नाही, तुला घरात कशासाठी घेऊ, नाही तुला घरात घेणार. प्रभू रामचंद्र बाहेर जात असताना त्यांनी ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर एक संशयी विचार प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये आला की कदाचित चुकून काही चुकीचं घडलं असेल तर. आणि मग तो संशयी किडा जो होता ना तो प्रभू रामचंद्रांना काही सुखाने बसू देत नव्हता, सुखाने खाऊ देत नव्हता. शेवटी रामप्रभूंनी सांगितलं, सीतेमातेला विचारलं. त्यांनी सांगितलं म्हटलं नाही तसं काहीच नाही. नाही म्हणजे तुला आम्ही परीक्षा द्यावी लागेल, तुला काय करावी लागेल, आम्ही परीक्षा द्यावी लागेल. सीतामाता म्हटली ठीक आहे आम्ही परीक्षा द्यायची, देता परीक्षा. कारण कर नाही त्याला कशाला, कर नाही त्याला तर कशाला. त्यांनी सांगितलं म्हणजे ते आम्ही परीक्षा हरकत नाही. आता दुसऱ्या दिवशी अग्नी परीक्षेला जायचं ठरलं आणि उद्या सकाळी आपल्याला अग्नी परीक्षेला सामोरं जायचंय. आदल्या दिवशी रात्री सीतामातेने काय केलं, प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये जाण्यासाठी निघाला आणि असा रेशमी पडदा लावलेला दरवाजाला आणि सीतामाईची प्रतिकृती अंधारामधून आतमध्ये सावली बघितली रामचंद्रांनी आणि जोडवे तिथेच ठेवलेले होते, खडावा तिथेच ठेवलेल्या होत्या. तोंड फिरवलं का आता ही मला विनंती करायला आली, माझं तसं काहीच नाही, मला तसं काही मी काही केलं नाही, मी चुकले नाही, चुकीचं वागले नाही, त्यामुळे मला तुम्ही काय आम्ही परीक्षेला पाठवू नका, मला माफ करा. ही काय मागायला आली, माफी मागायला आली. त्यांनी कोण ठेवून घेतलं. सीतामातेने शयनकक्षामध्ये प्रवेश केला तर तिकडे हात जोडले. म्हणजे मी फक्त उद्या अग्नी परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या हिंदू धर्माची रीत आहे की कुठेही जायचं असेल तर बायकोनं पतीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावे आणि बाहेर पडावं, ही रीत आहे. उद्या सकाळी जायचंय त्यासाठी पाया पडायला आले होते तर तुम्ही तोंड फिरवून घेतलं, हरकत नाही. तुमच्या सोबत विवाह झाला, तुमच्या सोबत लग्न झालं, पावली तुम्हाला वनवासामध्ये पण साथ दिली. काय केलं, वनवासामध्ये पण तुम्हाला मी साथ दिली, पण तुमच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. आपलं नातं कलंकित नव्हतं पण तुमच्या संशयानं आपल्या नात्याला दाग लागला.
आता मी आम्ही परीक्षेला सामोरे जाईल, पण आता आता एवढंच सांगून जाईल, आपलं नातं राहणार नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम केलं. हिंदू धर्मात सांगतात 7 जन्म पती पत्नीचं प्रेम राहतं. प्रेम तसंच राहील, पण आपण नातं राहणार नाही. एवढं बोलून शिकावं तर निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी आम्ही परीक्षा झाली. अग्नी परीक्षेतून सुखरूपरित्या बाहेर पडल्या. बाहेर पडल्यानंतर नाही राहायचं म्हटल्या, गरोदर होत्या. 2 मार्गोत्तरामध्ये होती, गरोदर होत्या. त्या निघून गेल्या वनवासामध्ये आणि त्याच ठिकाणी त्यांना 2 मुलं लव आणि कुश जन्माला आले. आता तो परी, तो शुक पक्षी आणि ती पलती, ती शुक पक्षाची बायको पोपटी शुकी, ते दोघं परी आणि पलती म्हणून जन्माला आले आणि त्यांनी त्यांच्या शापाला खरं केलं आणि प्रभू रामचंद्रांची 2 मुलं वनवासामध्ये जन्माला आली. आता काही लोकांचं काय झालं माहितीये का, लोकांची अडचण अशी झाली, सांगता येत नाही आणि सहन नाही होत नाही. काही ना शिकले, आपण नाही शिकलोय असं आव्हान द्यायचंय, आपण खूप बुद्धिमान आहे असं दाखवायचंय. आणि त्यामुळे ते काय म्हणतात की रामायण काल्पनिक आहे, राम जन्माला आले होते, पण त्यांना थोपेचं नाही हे माहित नाही की अयोध्या आहे, लंका आहे, पंचवटी आहे, बरोबर आहे, हनुमान आहे, सगळं आहे. राम काल्पनिक कसे, पण त्यांना दाखवायचे आपण खूप बुद्धिजीवी आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला अक्कल कमी असते ना त्याच्याबरोबर असते. ज्याच्याकडे 2 कोटी कांदा असतो ना तो 3 वेळा वाशीपंडितला फोन करतो, काय बाजार आहे, काय जेवण आहे. आणि ज्याच्याकडे 3 प्लस पडून येत ना तो निवांत पडून असतो. का कारण त्याला माहिती एक ना एक गोष्ट बाजार वर येणार आहे. युगायुगांपासून असं झालेलं आहे की हिंदू धर्मावरती पूर्वी राक्षसांची, त्यानंतर यवनांची संकट येत राहिली, आक्रमण होत राहिली आणि धर्म टिकवण्यासाठी प्रत्येक वेळेला देवाला अवतार घ्यावे लागले. आता पहिला अवतार मी तुम्हाला रामाचा सांगितलं की राम अवतार कसा, मग सीता मातेने श्राप दिला रामाला. काय श्राप दिला, आपलं नातं प्रेम कसं राहील, नातं राहणार नाही. गोपायुग गेलं, त्रेतायुग आलं, कृष्ण जन्म आला, प्रेम कसं राहिलं, त्यांनी केलं का कोणी. मग रामाची सीता, कृष्णाची कोण, लग्न केलं नाही. देवाने एवढा सगळ्या दिला केला, सगळं काही केलं, कृष्ण अवतारावर येऊ, पण लग्न काय होईना. पण शेवटी सतयुगातल्या रुक्मिणीला परत पाचारण करावं लागले या म्हणले. आता काय होत नाही आणि अवतार जर पूर्ण करायचा असेल तर लग्न होणं गरजेचं आहे, कारण अवतार संसारिक होते. आणि गंमत अशी झाली की 16,108 जणी श्रीकृष्ण परमात्म्याला नवरा मागायच्या. काय करायच्या, नवरा मागायच्या, पण लग्न नव्हतं. शेवटी रुक्मिणीला यावं लागलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याला लग्न करावं लागलं. म्हणजे तो अवतार झाला. त्या अवतारामध्ये सुद्धा कंसाला मारावं लागलं, कंसासारखे अनेक मारावे लागले. अख्खं महाभारत घडवलं, अख्खी भगवद्गीता सांगितली. कशासाठी, फक्त धर्मासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी. म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी देवाला अवतार घेणं चुकलं का नाही. आणि प्रत्येक वेळेला अवतार घेऊन देवाने काय केलं, आपल्या भक्तांचं रक्षण केलं, आपल्या भक्तांचं पालन पोषण केलं. धर्मरक्षा
आणि जेव्हा जेव्हा आपण हिंदू धर्म संकटात सापडणार होते त्या वेळेला अगदी सतयुग असेल, द्वापारयुग असेल, त्रेतायुग असेल, कलियुग असेल, प्रत्येक वेळी देवाने अवतार घेतले आणि धर्माचं रक्षण केलं. आणि आता जरी बघितलं कलियुगामध्ये सुद्धा ज्या वेळेला हिंदू धर्म संकटामध्ये होता त्यावेळेला संतांनी उपदेश केले, ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केले, नामदेवरायांनी उपदेश केले, अनेक संतांनी उपदेश केले, परंतु तरी सुद्धा हिंदू धर्मावरती आक्रमण होतच राहिली. शेवटी जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागला आणि हिंदू धर्माचं हिंदू संस्कृतीचं रक्षण करावं लागलं. कारण इतकी आक्रमण आपल्यावरती पहिल्यापासून होत राहिली नाही, इतकी आक्रमण होत राहिली ना की आपण हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहणार, हिंदू म्हणजे हिंसेला दूर ठेवणारा आणि हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहून धर्माचं पालन करणार. परंतु मौली ज्या वेळेला धर्मसंकटामध्ये सापडला त्यावेळेला याच हिंदूंनी गळ्याचे टाळ बाजूला ठेवून, हाताचा विना बाजूला ठेवून, ढाल आणि तलवार घेऊन धर्माचं रक्षण केलं. जन्म घेतला आणि त्या ठिकाणी यवनांचा संहार केला आणि तुळजाभवानीच्या कृपेनं हिंदवी स्वराज्याचं तोरण दिल्लीवर बांधलं आणि मोगली सत्ता होती, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, या सगळ्या यवन सत्तांच्या विरोधामध्ये यंत्रणा पुकारून अखंड हिंदुस्थानावर भगवा झेंडा फडकावत ठेवण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं.
महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा करून आणि दया खोऱ्यातल्या गोरगरिबाच्या मुलांना मावळ्यांना सवंगड्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची पताका फडकवली. सोपं नव्हतं. छत्रपती राजा महाराज आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या कुशीतून आणि आई जिजाऊंच्या कुशीतून पाच सवय बेटा म्हणजे माझे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही 10 पावलं पुढे. किती पावलं पुढे? 10 पावलं पुढे. कारण पुत्र व्हावा पुण्य असायचा तिन्ही लोकी झेंडा असे छत्रपती संभाजी महाराज लहानपणापासून छत्रपती संभाजी महाराज 10 पावलं पुढे याच्यासाठी होते की मला ज्या वेळेला केंद्रीय आयोगाची एक परीक्षा होती आणि ती लोक इतकी खौत असतात ना मराठी पोरं बघितले ना तर त्यांच्या अंगामध्ये औरंगजेब संचरतो कोणाच्या हिंदीवाल्यांच्या ते जात बघून प्रश्न विचारतात. काय करतात? जात बघून तुमचं सर्टिफिकेट बघून तुम्हाला प्रश्न विचारत नाही बघून जात बघून प्रश्न विचारतात. माझी जेव्हा परीक्षा घेतली तोंडी परीक्षा त्यांनी माझ्या सर्टिफिकेट बघितलं हिंदू मराठा त्यांनी मला पहिलं विचारलं म्हणजे आयु मराठा म्हणजे हे साय मराठा ते म्हणजे व्हॉट इज शिवाजी फॉर यू मी त्या तिथे तोंडावर सांगितलं म्हणजे एक्सक्यूज मी नॉट शिवाजी इट इज छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी परत मला प्रश्न विचारला या then please tell me what is Shivaji for you म्हणजे excuse me I am telling again you it is not Chhatrapati Shivaji it is Chhatrapati Shivaji Maharaj. तिसऱ्यांदा त्याने प्रश्न रिपीट केला प्लीज काइंडली टेल मी दॅट व्हॉट इज छत्रपती शिवाजी महाराज फॉर यू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुझ्यासाठी काय आहे. आता केंद्रीय गृह विभागाच्या परीक्षेचा आणि या प्रश्नाचा आता अगदी संबंध नव्हता. त्यांना ही कुंकुमी असते की हे किती जाती आणि धर्माला मानतात आणि किती जाती धर्माच्या हिशोबाने वागतात ही त्यांना एक कुंकुमी असते. आणि जसं त्यांनी मला विचारलं काइंडली टेल मी दॅट व्हॉट इज छत्रपती शिवाजी महाराज फॉर यू म्हणजे प्लीज मला सांग की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय होते. म्हटलं नॉट गॉड बट मोर दॅन गॉड म्हणजे देव नाही पण देवापेक्षा बरंच काही. क्वेश्चन आवाज केल्याच्या नंतर त्याला वाटलं हा जातीयवादी काय हा जातीयवादी. लगेच दुसरा प्रश्न प्लीज टेल मी दॅट व्हॉट हॅज बीन छत्रपती शिवाजी महाराज डन
एक नाईन टाइम्स इन हिज लाईफ, नाहीतर छत्रपती संभाजी महाराज एनी टाइम नेवर डोंट नेवर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 ते 9 वेळा जे केलं ते छत्रपती संभाजी महाराजांनी एकदाही केलं नाही. असं काय मी त्याला लगेच सांगितलं कॉम्प्रोमाइज. तो हो काय केलं नाही, तह केला नाही. शत्रू बरोबर माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांची फक्त तलवार होती. राजे मांडीला मांडी लावून बसत नव्हते, कारण धमक होती. वाघाच्या चपड्यात हात घालून हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे एकदम मला तुम्हाला अवतार शास्त्र धर्मप्रदर्शन कसं केलं जातं हे सांगायचं होतं. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास झाला, त्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं विवेचन करणं गरजेचं आहे. कारण चिकन चोपड्या गोष्टी सांगून आणि गोड गोड गोष्टी सांगून असा मला जागा होणार नाही. इथे शिवायच्या इथे संतांच्या भक्तीच्या महिमा सांगितल्या गेल्या पाहिजे, तशा शिवांच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या गेल्या पाहिजे. तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला कळत की आपण काय सोचलंय, आपण आपल्या पूर्वजांनी काय सोचलंय, काय भोगलंय आणि आपल्याला काय करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला कैदेमध्ये होते तेव्हा संभाजी महाराजांचं वय 8 ते 9 वर्ष होतं. आणि 8 ते 9 वर्षाचा मुलगा बापाबरोबर शत्रूच्या कैदेत जेलबंद झाला. आणि त्या वेळेला औरंगजेबासमोर मागच्या लाईनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना उभं केल्यानंतर अपमान केला गेला. आणि त्या अपमानाच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सगळ्या 8-9 वर्षाच्या मुलाला अखंड हिंदुस्थानावरती सत्ता गाजवण्याची धमक ठेवणाऱ्या लाखोचं सैन्यबळ सोबत घेऊन फिरणाऱ्या औरंगजेबाने विचारलं तुम्हें किसी का डर नहीं लगता, तू संभा तुम्हें किसी का डर नहीं लगता. त्याला हे विचारायची हिम्मत झाली नाही तुम्हें हमारा डर नहीं लगता क्या, तुम्हें किसी का डर नहीं लगता. संभाजी महाराजांनी सांगितलं दादाजी हमें किसी का डर नहीं लगता, पर हमारी वजह से सबको डर लगता है. त्याच दिवशी औरंगजेबाने वाचून घेतलं होतं की मराठ्यांचा ग्रुप जर काबीज करायचा असेल तर हे पूर्ण आवडावं लागेल. आणि हे जर आवडता आलं नाही तर आपल्याला चिंता येणं शक्य नाही. अनेक कारस्थाने केली, अनेक सरदार पाठवले, अनेक लढाया केल्या. एका वेळेला महाराजांनी 56 लढाया केल्या आणि जिंकल्या. एकही लढाई न हारलेला माझा अपराजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हारले नाही. अगदी शेवटी सुद्धा गद्दारी करून त्यांना जेलबंद करावं लागलं. अरे 16 जणांनी साखर टाकून बांधलं, काय धग असेल. आणि जर साखर टाकून जर बांधत नव्हते ना त्या गुरुजी शिर्केने सांगितलं जब तक इसके हाथ खुले हैं ये काबू में नहीं आएगा, इसके हाथ बांधो. आणि मग 4 बाजूंनी साखर टाकून माझ्या राजाला कैद केलं. आणि कैद केल्याच्या नंतर 40 दिवस आनंदीत अत्याचार केले, नखं खेचून काढली. आता आपण छावा चित्रपट बघितला त्याच्यापेक्षा भयानक इतिहास आहे. आणि आजच्या दिवसापर्यंत तो इतिहास आहे की नखं खेचून काढली, चांगलं सोलटवलं, जखमांवरती मीठ सोडलं, मिरची पावडर सुद्धा टाकली, डोळे काढून घेतले, जीभ कापून घेतली, तरी सुद्धा माझ्या राजाने हार मानली नाही. कारण का अंगात सळसळणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं भगवं रक्त होतं. गद्दारी करणारं गुरुजी शिर्केचं रक्त नव्हतं. आणि एवढे आम्ही अत्याचार केले मोदी की दशमीच्या दिवशी महाराजांचे दोन्ही पाय उद्यापासून तोडले गेले.
आज एकादशी आहे 15 दिवसांची. याच एकादशीच्या आदल्या म्हणजे 15 दिवसापूर्वीच्या एकादशीच्या दिवशी महाराजांचे दोन्ही हात इथून तोडले गेले. आणि असं तोडत अमावस्येच्या रात्री शिरच्छेद केला. आता काही बिगलेली लोकांचं असं म्हणणं आहे की संभाजी महाराजांना मारल्यानंतर ब्राह्मणांनी गुढीपाडवा चालू केला आणि गुढी उभारायची प्रथा चालू केली. बिगलेली लोकांचं, ज्यांचा इतिहासाशी काहीच संबंध नाही किंवा ज्यांना इतिहासाचा मग सोडला, ज्याला अक्कल कमी असल्याची हे म्हणतात की गुढ्या कधी उभारल्या संभाजी मावळ्याच्या नंतर त्या आनंदामध्ये पेशव्याने म्हणजे ब्राह्मणांनी गुढ्या उभारल्या आणि एकमेकाला पेढे वाटले. बरोबर आहे. महाराज प्रमाणित मध्ये पण गुढी आहे, गुढीचं प्रमाण आहे. काट्यामध्ये पण गुढीचं प्रमाण आहे. बरोबर ना. भगवद्गीतेमध्ये पण गुढी सांगितलेली आहे. तर ती कोणी पण आहे जेव्हा आपण उभारली जे म्हणतात. परंतु औरंगजेब इतका धूर्त होता ना महाराज की त्याला माहिती होतं अख्खा हिंदुस्थान माझ्या पायापाशी होता, पण मराठे उठले